अरे क्या यार, दारू पीना पिलाना सबको बंद कर दे, तेरी दोस्तों की है ना औकात पता चल जाएगी। आपण जाऊया बाहेर पूर्णपणे। सॉरी सॉरी सॉरी, बांगड्यांचा आवाज आला। झाली आंघोळ झाली। दर 6 महिन्यात असं एकदा मित्रांसोबत ट्रिपला जाणं खूप गरजेचं आहे। 1 महिना बोल, 1 महिना बोल, तुला बाप देणारे पैसे देणार आहे तू एक। तर मित्रांनो आता 1 वाजले, जेवणाचा टाइम झालाय आणि इकडची चिल्ली आहे ना 1 नंबर आहे। चिल्ली खाल ना फुल ढगात झाला। आय थिंक इथून ना ट्यूब मधून जावं लागतंय बघा। इथून असं गेलो की अशी राईड फिरून येणार इकडे आतमध्ये। समुद्र उभ्या चावी दे। मित्रांनो ऍक्च्युली झाले काय, तिकडे लिहिलंय की वॉर्निंग दिले बघा, येथे बसू नका। तरी पण ना पब्लिक आपली मनमानी करून वरती चढतात, कारण तिकडे कचरा असल्याने पडलं ना आता लागण्याची भीती असते। गुड मॉर्निंग ऑफिसला नको जाओ, 1 किलोमीटर से डायरेक्ट उधर ही आएगा। पप्पा नाव डायरेक्ट स्टेशन पे मिल। तर मित्रांनो फायनली वार्षिकचा छोटा गट्टाची आज जात आहे। आज तारीख आहे 27 जुलै 2024 आणि वार्षिकचा किती जा आहे सर? शूज ना माझे शूज ना आले परत। आज पहिला ट्रायल आणि प्रॅक्टिस गटारीची। माझे शूज घे, शूज आले पाहिजे। किधर जा रहे हैं पिकनिक? अलीबाग किधर? विरार के झाला तो बरा बोला ना, विरार के आगे अर्नाला अलिबाग। मित्रांनो आता निघतो आम्ही 7 वाजता बोलला। सकाळी निघणार होतो 7 वाजता आणि आता वाजले 8, 8:30 की 9 वाजले। 9 पावणे 9 झाले। 7 ला निघणार होतो आणि तो 8:45 झाले। अजून कोण कोण यायचं रे? सिद्धू उम्या टिंगले और छोटे में नाही ना, छोटा राजन। 3 जण यायचे, काही जण कॅन्सल झाला। काल मीटिंगला नव्हता तुम्ही? कामावरून डायरेक्ट इकडे आलोय काय बॅगेत कपडे। हे आहे काय म्हणता का? गुड मॉर्निंग हे आमचे राजन काका। काय म्हणता काका? हॅपी जर्नी। येत आहे पिकनिकला? नाही मी पण येणार आहे, मला पण जायचं आहे। आमच्या फॅमिलीची करून दे मग। अरे वा, चालेल ठीक आहे। बाकी अरे क्या यार, मित्र कुठे आहे? बूम काम पे से आ रहा डायरेक्ट। नहीं आएगा रूम में रूम एक स्कैम है। छोड़ दे, लेने का है। आज मैं उम्या को पिलाएगा। उम्या आज मी तुला दारू वाजणार रूम मध्ये। बरं झालं, तेवढे 300 रुपये असतील माझे रूम मध्ये। हाँ ठीक है सर। मेरे को मार कर दारू पीना पिलाना सबको बंद कर दे, तेरी दोस्तों की है ना औकात पता चल जाएगी। ज्योतिष के पास था, मेरे पास तो डबल और पीला तेरा नहीं, मेरा पैसा बहुत बचा। 20 minutes later. तो मित्रांनो फायनली आमची शॉपिंग झाली आहे। पकड पिछड़ा सामान ऑटो पण आली। दादाने 1 नंबर काम केलंय। स्वप्न अरे दुसरा स्वप्न काय वाटतं? अरे वो चांगला आहे, वो देव माणूस आहे, पण तो आज इथे नाही आहे ना, आज भेटलो असं। आजपर्यंत बघितलं नाही, पण चांगला वाटतं। तर त्यांनी सोय करून दिली आपल्याला। थँक्यू दादा। 5 जण इकडे बसले तिथे। नाश्ते में भुना हुआ तर मित्रांनो आता वाजले 11:15। आम्ही मस्तपैकी आता रूमवर आलो। सगळ्या मुलांनी आता चेंज केलाय, असा काही आमचा रूम आहे।
सगळे आता एन्जॉय करायला पूलवर गेलेत. मी म्हटलं थोडी आपली तयारी करूया. कॅमेरा वगैरे पूर्ण वॉटरप्रूफ केलाय. आता GoPro पाण्यात टाकायचा विचार आहे. आलो पटपट तिकीट काढल्याच्या नंतर म्हटलं रूम तर लागेलच, कारण 10 जण होतो. त्यामुळे आता रूम घेतलं मस्त की सगळं सामान ठेवलं व्यवस्थित, सगळं सेफ राहिलं पाहिजे सामान, हे पहिला महत्वाचं होतं. तर चेंज वगैरे केलंय, नाश्ता वगैरे केला आम्ही मगाशी. मस्तपैकी नाश्त्याला मिसळपाव होते, पोहे होते आणि चाय एक नंबर. ही सगळी अरेंजमेंट आपल्याला करून दिली ती स्वप्नील दादाने. आज तो अवेलेबल नाही, तो पण बाहेर आहे. तर सांगेन मी त्याच्याबद्दल. पुन्हा एकदा थँक्यू स्वप्नील दादा. तर आता आपण जाऊया बाहेर पूर्णपणे. सॉरी बांगड्यांचा आवाज आला. चला आता मी पण बाहेर जातो. रूमची चावी माझ्याकडे लॉक करतो आणि फुल एन्जॉय करूया. आता मला वाटतं बाहेर ना गाणी चालू असतील बॉलिवूड, त्यामुळे कॉपीराईट येण्याची शक्यता आहे. बघूया. आंघोळ झाली. आता माझ्यासोबत ऋषी आहे. आताच आमचा औषधाचा प्रोग्राम झालाय मस्त. कोणतं औषध चालू आहे तुझं? खोकल्याचं. माझा पाऊस पण पडतो ना, थंडी. ऋषीचं सर्दीचं औषध चालू आहे, माझा खोकल्याचं नाही, तुझं खोकल्याचं, माझा अंगदुखीचं चालू आहे. त्यामुळे असं सगळं आहे. तर आता थोडं पाण्यामध्ये जाऊ. इथे आहे तुम्ही कसं वाटतं आज आपली पिकनिक संपन्न झाली आहे? पिकनिक कसं वाटतं? संपन्न नाही झाली आहे, फक्त ही सुरुवात आहे. तुम्ही ब्लॉगर आहे, तुम्हाला बोलायची पद्धत नाही. तर उम्या मला सांग, आज आपला प्लॅन सक्सेस झालाय, काय म्हणतो तू? नाही, खूप चांगली गोष्ट आहे. दर 6 महिन्यात असं एकदा मित्रांसोबत ट्रिपला जाणं खूप गरजेचं आहे. 1 महिना बोल, 1 महिना बोल. तुझा बाप देणारे पैसे देणार आहे तू. तर मित्रांनो आता 1 वाजलाय. थोडा मनोरंजनाचा कार्यक्रम होता, तो केलाय आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा पूलवर आलोय. आता मंथन रिसॉर्टला म्हटलं ना की हा जो तुम्हाला स्विमिंग पूल दिसतो ना, तो आहे किड्स साठी, म्हणजे लहान मुलांसाठी. मगाशी आम्ही त्या पूलवर होतो, त्याच्या पुढे अजून एक पूल आहे आणि हा समोर दिसतो ना या पुलाच्या पुढे, तो आहे वेव्ह पूल. आय थिंक त्याचा टायमिंग आहे आणि तो आता चालू झालाय, तर सगळे आता तिथेच जातो. इथे तुम्ही पाहू शकता की इथे ना रूम्स आहेत, जर तुम्ही राहताय तर. हाय. आणि किड्सच्या इथे बघाल ना तर प्रत्येकाचा स्टाफ ठेवलाय त्यांनी व्हॉलंटियर, की कोणत्या मुलाला दुखापत वगैरे होणार नाही. इथे रूम्सची अवेलेबिलिटी आहे. आता आम्हाला 6 नंबर रूम भेटलाय आणि इथे मोठी अशी राईड आहे. जर तुम्हाला पर्सनली जर कोणता कार्यक्रम करायचा असेल, ओला कार्यक्रम, तर इथे तुम्हाला जागा दिली आहे. म्हणजे याच्या बाहेर तुम्ही असा प्रोग्राम नाही करू शकत आणि स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे. हे एक बरं गेलं की ज्यांना ड्रिंक करायचे आहे ती लोक तिकडे जाऊ शकतात. मनोरंजनाचा कार्यक्रम करायचा असेल तर आम्ही पण आलोय. बघू आता सगळेजण जातील, पूलवर मजा करू. जेवणाचा पण आता
जेवणाचा प्रोग्राम होईल, दाखवतो की जेवणामध्ये काय आहे काय नाही आहे. मस्त दिवस गेला आतापर्यंत, तरी 2-3 तास पाहू आता, अजून मजा करायची बाकी आहे. पूर्ण कट्टा आलाय, कुठेतरी प्लॅन सक्सेस झालाय. मगाशी कोण उमेशने सांगितलं की कुठेतरी 6-6 महिन्याने आम्हाला फिरायला जायला पाहिजे, पोरांची कामं असतात वगैरे, त्यामुळे वेळ नाही मिळत. May I have your attention please? Lunch is ready and it's served in the dining room. While going for lunch, please take your coupons along with you. कृपया लक्ष असू द्या, जेवण सुरू झाले आहे. सर्वांना नम्र विनंती आहे की जेवणाचे कुपन घेऊन जेवणाच्या डायनिंग हॉलमध्ये जाण्याची कृपा करावी. ओके, भोजन चालू झालंय. सर्वांनी जाऊन भोजनाचा व प्रसादीचा लाभ घ्यावा. कुठे? डायनिंग रूम मध्ये. कुपन तिकडेच राहिले, परत जावं लागेल. प्रत्येकाचे कुपन घेऊन जावं. एक वाजलाय आणि जेवणाचा टाइम झालाय. 2:30 वाजेपर्यंत आता जेवण चालू असेल. तर आम्ही म्हटलं की 2 वाजता जाऊया ना ऋषी. ते पोरं आता आले मस्त की कार्यक्रम करून. कसा वाटला ऋषी? व्हेरी नाईस. हे फक्त आतूनच करू शकतो. टिंगले तू कर. ए आतुली कर सकता है सब. कर टिंगले डूब गया. ये साधे इंसान नहीं कर सकते. चला आपण पण जरा पाण्यात जाऊ. फिरोज टॉप फिरोज ट्रिपल एक का? फिरोज ट्रिपल एक का? 2:30 पर्यंत आहे ना? A few inches later. काय म्हणतो मित्रा? आता गेट कधी चालू आहे? लाईक तर 2:30 ला चालू आहे. 2:30 ला चालू आहे. म्हणजे जेवण असतं तेव्हा पूर्णपणे बंद, सगळे पूल बंद. अच्छा, क्लिअर करतात का? ओके थँक्यू. तर मित्रांनो, आता जेवणाचा टाइम झाला, सगळे पूल आता बंद केले. या दरम्यान क्लिनिंग वगैरे केली जाते पूलची, त्यामुळे सगळं बंद केलं जाते. ए चल ना भाई. हो दादा. आपला येलो टी शर्ट हे ले फिरोज हे घे तुझं. थांब आता नको. तू बाबा नाही नको भाई, घे लेके रखो और खाओ अपना. चल 3 बाकी है मेरा. सिद्धू है क्या? उन लोग को दे दिया. सिद्धू है क्या तुझा कूपन? चल रामटन. तर मित्रांनो, आता सगळे जेवायला बसले. ऋषी व्हेज घेतला, डाळ घेतली तू, कालवण नाही घेतलं. अच्छा मित्रांनो, तुम्ही जेवणामध्ये पाहू शकता ना, इथे तर चपाती आहे, चिकनचं कालवण आहे, त्यानंतर छोले पनीर, चिकन चिल्ली आणि त्यानंतर सॅलड आणि लोणचं. व्हेज में काय कोई व्हेज नाही आहे की वही आहे ना? चिकन चिल्ली बाकी वही आहे. तर असं काही जेवण आहे. आणि इकडची चिल्ली आहे ना, 1 नंबर आहे. चिल्ली काल ना फुल ढगात 1 नंबर. तर आता 2:30 वाजेपर्यंत जेवण आहे. तुम्ही पाहू शकता की पूर्ण ऑडिटोरियम म्हणजे हॉल पूर्ण भरलाय. तर चला आता मनमोकळेपणाने जेवणाचा आनंद घेतो आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा पूलवर भेटूया. ओके ऋषी, कसं जेवण? चिली हड्डीची आहे ना? हड्डी आणि बोन आणि बोनलेस मिक्स आहेत मला वाटतं. 2 आहेत.
तर मित्रांनो आता एकदम वरती आलोय स्लाइडवर. समोर एक राईड आहे. आय थिंक राईड वगैरे बंद झाले सगळं. तरी समोर एक राईड आहे आणि वरून काहीतरी नजारा असा दिसतो रिसॉर्टचा. हा मोठा पूल आहे, हा किड्स पूल आहे, हा वेव्ह पूल आहे. आणि आता मला वाटतं वेव्ह पूल चालू करताय, तरी चालू केलाय. उभ्या आय थिंक इथून ना ट्यूब मधून जावं लागतंय बघा. इथून असं गेलो की अशी राईड फिरून येणार इकडे आतमध्ये आणि तिथून मग फिरत त्या स्विमिंग पूलला बाहेर पडेल. स्लाईड आता बंद झाली आहे, आता आपण गेलो असतो. इथून एक छोटी स्लाईड आहे, या अशा जाते. मध्ये पडणार नाही ना. हे समुद्र उभ्या जावी दे जावी दे. हळूहळू उभ्या पुढे खोल आहे. तो उभा राहिला की बसलाय असंच पुढे जाऊ. जावी दे ना एवढ्या असंच पुढे जावे. अरे कुठे झाला तू? अरे चालला कुठे तू? कशाला? अरे कशाला? हे सिद्धू किती खोल आहे? खोल आहे खोल आहे. विवेक माहिती. अरे वा. असं मध्येच चालू करतात का? टाइम आहे काय चालू करायचा वेळ? तुमचं नाव? विश्वास पवार. विश्वास पवार. सगळे स्टाफ आहेत ना? तर मित्रांनो इथं वेव्ह पूल चालू आहे. आपली मंडळी कुठे आहे? ए सिद्धू किधर आहे? विरोध सिद्धू या. हा पुढे जातो साईडला. तू बिचारा जीवाच्या आल नुसती बसवलं. मला भीती वाटते. मित्रांनो इथे वेव्ह पूल चालू आहे काही टायमासाठी. ते रितेश आहे. किती फूट आहे दादा? हे फूट किती आहे तरी पण एवढं नसेल ना? मग ही रशी का लावली अशी? आपल्या लाटावरती जातात. हे लाटा येतात कसं काय? प्रेशर देतात का? मशीन आहे. मशीन आहे का? तुम्हाला सगळ्यांना पोहायला येत असेल ना? मित्रांनो माझ्यासोबत आता ऋषभ आहे. सकाळी आम्हाला यानेच पिक केला. आय थिंक स्वप्न झाला नाही. त्यांना मी केलेला कॉल पण तो म्हटलं बाहेर आहे. तो खूप मस्त गेला आजचा दिवस. आता दादा म्हणत होता की जवळजवळ आज 300-250 माणसं आहेत. ऑफ सीझन चालू आहे. मे महिन्यामध्ये आय थिंक ऑन सीझन असतो आणि सीझनला किती जागा असतो? शनिवार रविवारी ऑन सीझनला 2-2.5 हजारापर्यंत माणसं असतात. आणि आय थिंक तुम्ही कॅन्सल पण करता ना बुकिंग? जास्त पब्लिक झाले का त्यांना घेत नाही. कारण तुम्हीच बघा ना मित्रांनो इथे लिमिटेड जागा आहे आणि आता 250-300 पब्लिक मध्ये जवळजवळ भरलेला वाटतंय. तर 2000 माणसं येत असतील तर त्यांना ठेवायचं कुठे? आपण एक प्रश्न पडतो. आरामात असतात नॉर्मल. म्हणजे आता फक्त अर्धा स्विमिंग पूल आहे ना म्हणून ते सगळे एकत्र आले. हो असं वेगवेगळे ते पूल आहे त्याच्यात लहान खेळतात. इकडे एक पूल आहे तिकडे पूल आहे आणि स्लाइडच्या मागे लाईन लागते ना. पण माहिती लास्ट टाइम केव्हा आलेलो? 2018 मध्ये आलेलो. खूप अगोदर आलेलो. तेव्हा आय थिंक ना आम्ही अजून 3 स्लाइड पडत आहेत. हा ते काही खूप जुनं होतं. खूप जुनं होतं. खूप वेगळं होतं एकदम. 90 डिग्री स्लाइड पडत आहे. काम चालू आहे. खूप
भारी वाटते आणि मजा पण आले. सगळं कसं एकदम सिस्टमॅटिकली होतं. त्यांना एन्जॉय करायचं ते तिकडे जाऊ शकतात. मी मगाशी पण सांगितलेलं की एन्जॉय करण्यासाठी वेगळी जागा आहे आणि फॅमिलीसाठी पण वेगळी जागा आहे इथे. मित्रांनो ॲक्च्युली झाले काय तिकडे लिहिलंय की वॉर्निंग दिले हे बघा येथे बसू नका. तरी पण ना पब्लिक आपली मनमानी करून वरती चढतात कारण तिकडे कठडा असल्याने पडलं ना आता लागण्याची भीती असते. आता हे बघा हे तुमच्याच आहेत काय? नाही ना तिकडे पंखा असून सुद्धा हो ना. आता लिमिट दिली ही लिमिट आहे ही रशी. तरी पण इकडे एक पर्यटक आलाय आणि एन्जॉय करतो. ऍक्च्युली ऐकलं पाहिजे त्यांनी पण ना. आता काय बोलणार ते बरोबर. हा केव्हापासून असंच आहे. बंद करायचा टाइम झाला बिलकुल. ओके तर मित्रांनो इकडे ना 5चा क्लोजिंग टाइम आहे आणि आता क्लोज झालंय सगळं. आता आम्ही पण निघायच्या तयारीमध्ये. हे बघा सगळी पब्लिक झाले. सगळ्यांनी पॅकअप केलेत. सगळेजण जातात आता घरी. शॅम्पू घेतलेत आणि आता सगळे अंघोळ करतील फ्रेश होऊन आणि जातात. मस्त असा दिवस गेला. आपल्याला स्लाईडमध्ये जायला नाही भेटलं. सगळे आलेत आता. तर आता फटफट फ्रेश होतो आणि फ्रेश होऊन झाल्यावर भेटूया आपण. ओके तर मित्रांनो आता फ्रेश होऊन बाहेर आलो. 5:45 वाजलेत. आता इथे कसं आम्ही येताना आम्हाला पिकअप ड्रॉप होता. ऑटोचा पिकअप ड्रॉप होता त्यामुळे आता आम्हाला ऑटो येईल घ्यायला. मग दोन्ही ऑटो आले की आम्ही निघू. खूप छान वाटलं. हा सोबत दृश्य आहे. दृश्य कसं वाटलं? एक नंबर. मजा आहे. अतुल भाई तू दिखाई नहीं मेरे को. मैं पानी के अंदर डूब गया था. मेरे को बचाने नहीं आया. मैं पानी के अंदर ही था. 1 घंटे बाद मेरे को इधर के कार्यकर्ता लोग ने बचाया. रेस्क्यू किया किसने? सिद्धू क्या तेरे को तैरने आता क्या? सीख गया 5 मिनट में. बघूया आता. अर्नाळा बीचला जायचा प्लॅन आहे पण तोपर्यंत ऑटो आली तर जावं लागेल. खूप छान रिसॉर्ट आहे. विरार म्हटलं की खूप फेमस रिसॉर्ट आला आणि कधी आलात तर नक्की भेट द्या. आणि छान सगळ्या फॅसिलिटीज आहेत जसं की रूमची सुविधा आहे. त्यानंतर हे बघा लॉकर्स सगळे लॉकर्स वगैरे आहेत. तर निघतो आता मित्रांनो. तुम्हाला पण आजची व्हिडिओ आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि कोणाला मला नको स्वप्नीलला करा. तर चला मित्रांनो जर तुम्ही इथे तर तुम्हाला अर्नाळा बीच पण फिरायला मिळेल. खूप चांगली जागा आहे. एवढंच की प्रायव्हेटने आलं तर थोडं आतमध्ये रिसॉर्टच्या सगळ्या काही डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळतं. या नक्की भेट द्या. आता मी काय बोलतोय एवढा झालंय. आम्ही एवढा एन्जॉय केला आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवले तर 1 लाईक तो बनता है मेरे दोस्त. प्लीज सबस्क्राईब डबल सीट विथ स्वप्नील. थँक्यू सिद्धू. तर चला मित्रांनो भेटूया आता एका नवीन भागामध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन भटकंती. बी सेफ, राईड सेफ. समोर एक राईड आहे. आता मला राईडमध्ये वगैरे बघा. आय थिंक राईड वगैरे बंद झालेत सगळ्या. तर ही समोर एक राईड आहे आणि वरून काहीतरी नजारा असा दिसतो रिसॉर्टचा. हा मोठा पूल आहे. हा किड्स पूल आहे. हा वेव पूल आहे आणि